हाय, मी अक्षता. जसं की तुम्हाला माहिती असेल मी वेट लॉस करते, तर त्यातलाच महत्त्वाचा टप्पा म्हणजे सीड्स सायकलिंग. कारण मला पी-सी-ओ-डी पण आहे. तर पी-सी-ओ-डी असणाऱ्या स्त्रियांनी ह्या ज्या बिया आहेत ना, त्या रोज 1 किंवा 2 चमचे खाल्ल्या ना, तर आपल्या शरीरावरती त्याचा चांगला परिणाम होतो. पी-सी-ओ-डी कव्हर व्हायला मदत होते असं म्हणू शकता तुम्ही. पहिल्यांदा ह्या सगळ्या ज्या बिया आहेत ना, त्या रोस्ट करून घ्यायच्या व्यवस्थित. तुम्ही त्या अशाचही घेऊ शकता, पण मी त्याची पावडर करून घ्यायचा विचार करते. तर पहिल्यांदा मी मखाना हा रोस्ट केला. त्यानंतर मी सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, चिया सीड्स आणि थोडेसे खारीक ॲड केले होते त्याच्यामध्ये. ते ऑप्शनल आहेत, तुम्ही टाकू शकता किंवा नको. तर ह्या बिया रोज खाण्याचा फायदा असा की ह्याच्यामुळे ना आपले हार्मोन्स आहेत ना, ते बॅलन्स व्हायला मदत होतात. पी-सी-ओ-डी म्हणजेच काय की आपले हार्मोनल्स इम्बॅलन्स असतात. ज्याच्यामुळे पिरियड्स डिले होतात किंवा वेट गेन होतं, तर ह्या सगळ्या गोष्टी घडतात. पण तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात ह्या सीड्स जर ॲड केल्या ना, तर त्याच्यामुळे आपल्याला कार्ब्स, प्रोटीन, आयर्न ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. तर आपलं सायकल व्यवस्थित व्हायला मदत होते. आता आपल्या ह्या सगळ्या बिया व्यवस्थित रोस्ट करून झाल्या आहेत. तुम्ही बघू शकता. आणि आपण आता ह्यांना मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर मी पहिल्यांदा मखाण्याची पूर्ण पावडर करून घेतली आणि त्यानंतरला मग ज्या बिया आपण रोस्ट केल्या होत्या त्याची पूर्ण पावडर करून घेतली. आता ही पावडर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी रोज जरी 2-2 चमचे घेतली तरी चालेल. आपण ही पावडर, दोन्ही पावडर आहेत ना, त्या मिक्स करून घेऊया व्यवस्थित. मी सुद्धा हे सीड्स सायकलिंग पहिल्यांदाच ट्राय करते आहे. तर मला ह्याचा किती अनुभव येतो आहे ह्याची अपडेट मी तुमच्यापर्यंत पोचवत राहीनच. पण एवढं लक्षात असू द्या की पी-सी-ओ-डी रिकवर करताना ना तुम्हाला तुमची पूर्ण लाईफस्टाईल चेंज करावी लागते. ज्याच्यामध्ये तुमची खाण्याची पद्धत, तुमची झोपण्याची वेळ, ह्या सगळ्या गोष्टींवरती खूप लक्ष द्यावं लागतं तुम्हाला. तर आपली आता पावडर ही तयार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि आता ह्यांना एका कंटेनरमध्ये आपण भरून ठेवूया. तर ज्यांना पी-सी-ओ-डी आहे त्यांनी नक्की ट्राय करा. बाकी थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.